नमस्कार, मी कविता, सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मटका गळा कॅनव्हास शिवाय कसा तयार करायचा। म्हणजेच आपण अस्तरच्या कपड्याच्या क्रॉस पट्ट्या काढून मटका गळ्याला कव्हर करणार आहोत। तर मटका गळा मोस्टली मी कॅनव्हास पेपर टाकूनच स्टिच करत असते, पण यावेळी मी क्रॉस पट्ट्या टाकून कव्हर करणार आहे मटका गळ्याला। तर पहा, असा या प्रकारचं ब्लाउज मटका गळा हा मी क्रॉस पट्ट्या लावून स्टिच केलेला आहे। हा सुद्धा आणि हा सुद्धा, हे दोन ब्लाउज मी मटका गळ्याचे शिवलेले आहेत, एकाच कस्टमरचे आहेत आणि मटका गळा त्यांना हवा होता, छोट्या मापाचा आहे, 30 छातीचा। याला मी लेस लावलेली आहे। तर ह्या ब्लाउजचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण स्टिचिंग स्टेप बाय स्टेप आणि सावकाश पद्धतीने मी दाखवलेला आहे। तर तो मटका गळा आपण कसा कव्हर करणार आहोत क्रॉस पट्टीने। खूप सुंदर असा लुक येतो ब्लाउजला विदाऊट कॅनव्हासचा सुद्धा। तर चला तर मग पाहूयात आपण पुढे कसा कव्हर केलेला आहे तो मटका गळा। तर पहा, हा अशा प्रकारे आहे मटका गळ्याचा शेप मी कट करून घेतलेला आहे आणि अस्तर सुद्धा त्याला जोडून घेतलेला आहे। हे पहा, आणि गळा उंची आहे 9 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मी 9.5 इंचावरती गळ्याचं मार्किंग करून कट करून घेतलेला आहे। पहा मटका गळा, हे पहा, आणि गळा छोट्या मापाचा ब्लाउज असल्यामुळे मी गळा रुंदी 2 इंचाची दिलेली आहे आणि गळा उंची 9 इंचाची। तर पहा, आता याला आपण अशा क्रॉस पट्ट्यांनी कव्हर करून घेणार आहोत। तर क्रॉस पट्ट्या मी 1.1 इंच अशा रुंदीच्या काढून घेतलेल्या आहेत, अस्तरच्या कपड्यातील क्रॉस पट्टी, आणि या पट्ट्यांनी आपण हा गळा कव्हर करणार आहोत। तर क्रॉस पट्ट्या कशा जोडायच्या पहा, याआधी सुद्धा मी सांगितलेलं आहे क्रॉस पट्टी कशी जोडायची। तर पहा, एक क्रॉस पट्टी आडवी, एक क्रॉस पट्टी उभी, अशा प्रमाणे मी पेनाने मार्किंग करून घेतलेलं आहे। त्याच्यावर आता आपण शिलाई देऊन घेऊया आणि उरलेलं कापड कट करून टाकायचे। हे पहा, आणि आता डबल शिलाई टाकून घ्यायची तिथे, म्हणजे मजबूत होते पट्टी एकदम, आणि बोटाने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं। हे पहा, अशा पद्धतीने दुसरी सुद्धा क्रॉस पट्टी त्याच पद्धतीने जोडायची आहे, एक आडवी आणि एक उभी, अशा प्रकारे ठेवून घ्यायच्या। आणि परत एकदा तिथे मी पेनाने मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच मार्किंगवरती शिलाई टाकून घ्यायची। डबल शिलाई सुद्धा टाकायला विसरायचं नाही। हे पहा, आणि उरलेलं कापड कट करून घेतले, परत एकदा तिथे असं नखाने थोडंसं प्रेस करून घेतले। अशा प्रकारे ही गळापट्टी जोडून झालेली आहे। आता पहा, ही क्रॉस पट्टी अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे आणि बरोबर पाव इंच असं मार्जिन ठेवून आपण ही गळापट्टी जोडून घेणार आहोत। आणि लक्षात ठेवायचं आहे की गळापट्टी जोडत असताना ही क्रॉस पट्टी अजिबात सुद्धा खेचायची नाही। आणि हे पहा, अशा प्रकारे एकदम हळूहळू सावकाशपणे गळा जोडत जायचा आहे, शिलाई द्यायची आहे। बरोबर सारखं असं अंतर सोडायचे, म्हणजे सारखं मार्जिन असं सेम असं पाव इंच मार्जिन सोडून असा गळा जोडून घ्यायचा आहे। जिथे कर्व आहे तिथे सुद्धा एकदम सावकाश असं जोडायचं आहे, अजिबात सुद्धा खेचायचं नाहीये। अशा प्रकारे आपला हा गळा क्रॉस पट्टीच्या साहाय्याने जोडून झालेला आहे। पहा, एकदम व्यवस्थित असा। ओके, हे पहा, आता उरलेलं कापड आपल्याला कट करून टाकायचं आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता इथे शिलाई मार्जिन एकदम एकसारखं आलेलं आहे, पाव इंचाचं। पहा, आता काय करायचं आहे, आपल्याला जी शिलाई आपण टाकलेली पाव इंचाची एकसारखी, तिथे असे छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहे। जिथे जिथे कर्व आहे ना असा राऊंड गळ्याचा, तिथे संपूर्ण गळ्यावर असे छोटे छोटे कैचीने कट्स लावून घ्यायचे आहे। हे पहा, अशा पद्धतीने सगळे कट्स आपले लावून झालेले आहेत।
आणि आता असं व्यवस्थित असं बोटाने पहा, तो कोना जो आहे मटका गळ्याच्या शेप जिथं आपण कर्व दिलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित असं हाताने काढून घ्यायचा आहे बोटाच्या साह्याने आणि नखाने असं प्रेस करून घ्यायचंय. आता पहा, आता ही जी क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायची आहे आतल्या बाजूला. हे पहा, 3 सूत एवढी ही पट्टी आपल्याला ठेवायची आहे पहा. आणि इथे आता पेनाचं मी जिथे टोक ठेवलेलं होतं तिथून कडेकडेवरती बरोबर अशी शिलाई टाकून घ्यायची आहे पहा. आतली बाजू अशी व्यवस्थित पाहायची आपलं आणि कडेकडेवरती शिलाई टाकून घ्यायची पहा. एकदम कडेवरती व्यवस्थितपणे दाब शिलाई टाकून घ्यायची आहे पहा. आणि ही गळापट्टी सुद्धा आपण जी फोल्ड केलेली आहे ती सुद्धा एकसारखी आली पाहिजे. 3 सूत रुंदीची, म्हणजे अर्धा इंचाला एक रेषा कमी. अशा प्रकारे ही पट्टी आपली व्यवस्थित अशी एकसारखी अशी आली पाहिजे. आणि वेळोवेळी असं आतल्या बाजूला सुद्धा चेक करायचे आपली पट्टी व्यवस्थित दाब शिलाईमध्ये येते का ते. आता इथं जो कर्व आहे तिथे पहा, एकदम व्यवस्थित असं हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे कापड व्यवस्थित. तर अशा प्रकारे आपली दाब शिलाई आता पहा एकदम व्यवस्थित अशी टाकून झालेली आहे दाब शिलाई. तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित अशी मटका गळ्यावरती किती व्यवस्थित अशी शिलाई आपली टाकून झालेली आहे. तर आता पहा आतली बाजू पहा. आतल्या बाजूला जे एक्स्ट्राचं कापड आहे ते असं कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पहा आतल्या बाजूने सुद्धा किती सुंदर असा शेप दिसतो आहे पहा मटका गळ्याचा. आणि आता परत एक फोल्ड मारायचा आतल्या बाजूला, हे पहा अशा प्रकारे. आणि तिथे कडेवरती एक शिलाई टाकून घ्यायची पहा संपूर्ण गळ्यावरती. व्यवस्थित असं बोटांच्या साह्याने आपण व्यवस्थित असं पट्टी फोल्ड करून घ्यायची आकारावरती, म्हणजे कुठेही असा आकार आपला बिघडला नाही पाहिजे. व्यवस्थित अशी कडेवरती शिलाई टाकत जायचे. सावकाश करायचं हे काम. गळ्याचं जे नाजूक काम असतं ते एकदम सावकाश पद्धतीने करायचं आहे. तुम्ही जेवढं छान असं सावकाश पद्धतीने कराल तेवढं तुमचं फिनिशिंग वगैरे एकदम खूप सुंदर असं दिसतं. हे पहा, एक टीप आपण कशी टाकून घेतलेली आहे शिलाई पहा. ओके, तर पहा आता अजून एक शिलाई आपल्याला दुसऱ्या साईडने टाकून घ्यायची आहे पट्टीच्या या बाजूवरती, जिथे मी पेनाने दाखवते ना तुम्हाला तिथे. खूप छान असा सुंदर मटका गळा तयार होतो. कॅनव्हासची सुद्धा गरज पडत नाही. कॅनव्हासने तर आणि फिनिशिंग तर अगदी उत्तमच येतं. खूप सुंदर असा लुक येतो कॅनव्हासने सुद्धा. पण अगदीच कॅनव्हास आपल्याकडे ऐन टायमाला नसेल तर आपण हा प्रयोग करू शकतो. हे पहा, खूप सुंदर असं फिनिशिंग येत आहे क्रॉस पट्टीच्या साह्याने. फक्त व्यवस्थित असं तुम्ही एकसारखं शिलाई मार्जिन ठेवून क्रॉस पट्टी न खेचता व्यवस्थित जोडून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने पहा क्रॉस पट्टीचा गळा एक सारखी बघा, जी गळापट्टी आहे हे पहा राऊंड मध्ये आलेली आहे एकसारखी एकदम व्यवस्थित. आता ही सरळ बाजू पहा. असं पाहिलं तरी खूप सुंदर असा मटका गळा तयार झालेला आहे पहा. कॅनव्हास पेक्षाही सुंदर असा दिसतो आहे. आता या गळ्यावरती आपल्याला ही गोल्डन कलरची लेस लावून घ्यायची आहे, कारण हा जो ब्लाऊज आहे हा काठपदर साडीचा आहे आणि त्याला अशी गोल्डन कलरची बॉर्डर आहे. तर पहा आता ही लेस आपल्याला व्यवस्थित त्याच आकारावरती, ज्याप्रमाणे आपण व्यवस्थित असा आकार क्रॉस पट्टीच्या साह्याने कव्हर केला त्याचप्रमाणे आता आपण लेस सुद्धा व्यवस्थित अशी फिरवून घ्यायची आहे मटका गळ्यावरती. पहा खूप सुंदर असं लुक येणार आहे आपलं गोल्डन कलरचं लेस लावल्यानंतर. छोटीशी आणि नाजूक अशी लेस आहे, त्याला टिकली वर्क आहे पहा.
असं कर्व जिथे जिथे कर्व आहे तिथे सुद्धा एकदम व्यवस्थित सावकाशपणे लेस फिरवून घ्यायची आहे. आत बाहेर कुठे दिसायला नको. आपला जो कापड आहे म्हणजे गळ्याचा तो असा लेसच्या बाहेर दिसायला नको. अशा पद्धतीने ही बाजू लावून घ्यायची आहे पहा. हे पहा आता इथे कर्व आला तिथे सुद्धा व्यवस्थित असं फिरवून घ्यायची आहे लेस. आता अशा पद्धतीने लेस आपली लावून झालेली आहे. तर आता पहा आपल्याला लेसच्या या बाजूवरती जिथे मी पेनाने तुम्हाला दाखवलं तिकडनं एक शिलाई टाकून घ्यायची आहे पूर्ण गळ्यावरती पहा. या पद्धतीने व्यवस्थित असं दुसऱ्या बाजूने सुद्धा लेसवरती शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून खूप छान अशी मजबूती येईल आपल्या शिलाईला. हे पहा छान दिसतोय की नाही मटका गळा. या बाजूने पहा. आता दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित असा पहा, हो की नाही. किती छान असा मटका गळा तयार झालेला आहे. आता या गळ्यावरती आता आपल्याला इथे नॉट लावून घ्यायची आहे पहा. जिथे मी मार्किंग केलेलं आहे 3.5 इंचावरती इथे मी नॉट लावून घेणार आहे. मॅचिंग अशी नॉट तिथे आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. या पद्धतीने बघा या बाजूची नॉट आपली लावून झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूची नॉट आपल्याला लावून घ्यायची आहे. मॅचिंग अशी नॉट लावलेली आहे आणि त्या नॉटसाठी मी आता त्याच कपड्याचे लटकन बनवणार आहे. आणि वेळीच जागच्या जागी आपण धागे दोरे कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे ब्लाऊजचं फिनिशिंग खूप छान असं येतं. नाजूक अशी नॉट लावलेली आहे मी. छोट्या मापाचं ब्लाऊज आहे 30 साईजचं, त्यामुळं गळा रुंदी 2 इंचाची टाकली होती मी. हे पहा आणि खूप सुंदर असा हा ब्लाऊज बसणार आहे. गळा सुद्धा खूप छान असा दिसणार आहे. हे पहा आता या दोरीला लटकन लावायचे मला. ते लटकन लावल्यानंतर सुद्धा कसा ब्लाऊज दिसतो ते तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण इथे टक्स देऊन घ्यायचे आहेत. 1/2 इंच रुंदीचा टक्स आणि 4 इंच उंचीचा टक्स इथे आपल्याला हे पहा व्यवस्थित असा टक्स सुद्धा देऊन झालेला आहे. आणि त्याच्यावरती आता आपल्याला डबल शिलाई टाकायची आहे. आता आपण दुसऱ्या बाजूस सुद्धा टक्स टाकून घेणार आहोत 1/2 इंच रुंदीचा आणि 4 इंच उंचीचा. हे पहा इथे मी 4 इंचाचं असं मार्किंग केलेलं आहे. आपल्या सोयीसाठी आपण मार्किंग करून घ्यायचं आणि डबल शिलाई द्यायला विसरायचं नाही टक्ससाठी, कारण पाठीवरचा टक्स सिंगल शिलाई असेल तर फिटिंग ब्लाऊज आपला फिटिंगला असतो तर तो उसवायचे चान्सेस असतात सिंगल शिलाईवरती, म्हणून टक्सला डबल शिलाई नेहमी देऊन घ्यायची. आता हे आपले दोन्ही टक्स टाकून झालेले आहेत पहा या पद्धतीने. हे पहा सुंदर असा मटका गळा तयार आहे क्रॉस पट्टीच्या साह्याने. किती सुंदर असा तयार केलेला आहे पहा. छान लेस सुद्धा खूप नाजूक आणि सुंदर दिसते आहे पहा. याच प्रकारे याच कस्टमरचे 2 ब्लाऊज होते, त्यापैकी हा सुद्धा मी मटका गळ्याचा शिवलेला आहे आणि त्याला सुद्धा मी क्रॉस पट्टीच्या साह्यानेच कव्हर केलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे हा सुद्धा गळा. एकाच कस्टमरचे आहेत 2 ब्लाऊज, त्यांना मटका गळा खूप आवडतो. त्यांनी मला सांगितलं दोन्ही ब्लाऊजचा मला मटका गळाच तयार करा. तर आता पहा तुम्हाला मी आतली बाजू सुद्धा दाखवते. त्याची सुद्धा किती फिनिशिंग सकट तयार झालेली आहे पहा. खूप सुंदर आणि सोबर लुक येतं क्रॉस पट्टीने सुद्धा. कॅनव्हास पेपरच असायला पाहिजे असं काही नाही.
राऊंड सुद्धा किती छान असा आलेला आहे पहा. आणि त्याला सुद्धा मी असे कपड्याचे लटकन केलेले आहे. ब्लाऊज पीसचाच कापड होता आणि ब्लाऊज पीसचे बॉर्डर वगैरे सिल्वर असल्यामुळे त्याला मी सिल्वर कलरची नॉट लावलेली आहे. पहा परत एकदा पहा, सुंदर असा राऊंड तयार झालेला आहे मटका गळ्याचा. आणि एकसारखी अशी गळापट्टी सुद्धा, इथे सुद्धा एकसारखी अशी गळापट्टी, एक म्हणजे सारख्या रुंदीची 3 सूत रुंदीची गळापट्टी किती छान अशी ह्याची सुद्धा व्यवस्थित लागली गेलेली आहे. नॉट आणि गळा, मटका गळ्याचा राऊंड पहा, दोन्ही बाजूंनी शिलाया टाकलेल्या आहेत. त्याला सुद्धा एकदम मजबूती सकट असा तयार केलेला आहे मी मटका गळा. हे पहा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फायनल लुक पहा या ब्लाऊजचं. आतली बाजू सुद्धा खूप सुंदर अशी झालेली आहे. आणि ह्याचे लटकन पहा, 2-2 असे लटकन मी लावलेले आहेत. ओके, तर तुम्हाला सुद्धा सहज आणि खूप छान पद्धतीने गळा, हा मटका गळा तयार करायला सहज रीतीने जमेल. अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा याची स्टेप दाखवलेली आहे. कशा पद्धतीने, किती इंचाची पट्टी, किती इंच रुंदीची पट्टी काढायची, गळापट्टी, क्रॉस पट्टी, हे सुद्धा मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गळा तयार करून पहा. खूप सुंदर आणि सोबर लुक आलेला आहे ब्लाऊजला विदाऊट कॅनव्हास. ओके, कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता व्यवस्थित दिसत असेल संपूर्ण असा फायनल लुक. ओके, पहा.